श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. मित्रांनो, आज आपण प्रार्थना आणि ध्यान यामधील फरक बघणार आहोत व त्याची सविस्तर माहिती घेणार आहोत. आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा. चला तर सुरू करूया आजच्या विषयाला. मानवाच्या आध्यात्मिक प्रवासात प्रार्थना आणि ध्यान या दोन गोष्टींना खूप महत्त्व आहे. दोन्ही उद्देश आध्यात्मिक उन्नती आणि ईश्वराशी एकरूप होणं हा असला तरी त्यांची पद्धत, स्वरूप आणि प्रवाह वेगवेगळा असतो. चला तर मग या दोघांमधील फरक आपण सविस्तरपणे समजून घेऊया. सर्वप्रथम आपण प्रार्थना म्हणजे काय ते बघू. प्रार्थना म्हणजे आपल्या मनातील भावना, इच्छा किंवा कृतज्ञता शब्दात व्यक्त करून ईश्वराशी संवाद साधणे. हे एक प्रकारचे वाचन असते जिथे आपण देवाशी काही बोलतो, काही मागतो, काही सांगतो किंवा आभार मानतो. आता प्रार्थनेचे स्वरूप कसे असते ते आपण पाहूयात. शब्दातून व्यक्त होणारी प्रार्थना जी मुखाने उच्चारली जाते. विधिशास्त्रानुसार असलेली प्रार्थना जी अनेकदा पूर्वलिखित असते, जसे की रामरक्षा, अथर्वशीर्ष, विष्णू सहस्रनाम यापैकी. दुसरी म्हणजे भावनेवर आधारित प्रार्थना. अशी प्रार्थना जी भाविक आपल्या भावना देवापुढे सादर करतो. सहज आणि सोपी प्रार्थना जी की कुणीही करू शकतो आणि कोणत्याही ठिकाणी करता येते. प्रार्थनेचे मुख्य हेतू म्हणजे ईश्वराचे स्मरण करणे, संकटातून मुक्ती मागणे, समाधान आणि शांतीसाठी प्रार्थना करणे, आभार व्यक्त करण्यासाठी प्रार्थना करणे इत्यादी प्रकार या प्रार्थनेचे असतात किंवा त्यामागचे हे हेतू असतात. आता ध्यान म्हणजे काय? ध्यान म्हणजे आपल्या अंतर्मनात खोलवर प्रवेश करून मनाची एकाग्रता वाढवणे आणि अंतर्मुख होणे. यात शब्दांचा वापर नसतो. ध्यान म्हणजे ऐकणे. जिथे आपण आपले मन शांत करून देवाची उपस्थिती अनुभवतो त्याला आपण ध्यान म्हणू शकतो. आता आपण ध्यानाचे स्वरूप समजून घेऊयात. शब्दशून्य ध्यान. या ध्यानात मनात किंवा मुखात शब्द नाहीत. स्थिर आणि शांत ध्यान. हे ध्यान एका जागी शांत बसूनच केले जाते. मौन आणि अंतर्मुखता ध्यान. यात बाह्य गोष्टी विसरून अंतरंगात डोकावणे असा होतो. श्वास, मंत्र किंवा विशिष्ट कल्पनांवर लक्ष केंद्रित करणे. ध्यानाचे हेतू काय आहेत ते आपण बघू. मनाची एकाग्रता वाढते, आत्मज्ञानाची प्राप्ती होते, मानसिक आणि भावनिक शांती मिळते, आध्यात्मिक उन्नती होते. आता बघूयात प्रार्थना आणि ध्यान यामधील मुख्य फरक कोणता. नंबर 1, बिंदू म्हणजे प्रक्रिया. प्रार्थना आणि ध्यान. आता प्रार्थना ही बोलून शब्दांनी केली जाते, तर ध्यान हे शांत बसून अंतर्मुख होऊन करतात. लक्ष. आता लक्ष साधताना प्रार्थना ईश्वराशी संवाद साधण्यासाठी करतात, तर ध्यान हे ईश्वराशी एकरूप होण्यासाठी केले जाते. त्याचे स्वरूप. प्रार्थनेमध्ये व्यक्त होता येते, तर ध्यान हे अव्यक्त असते. त्याची उत्पत्ती. प्रार्थना ही भावना आणि इच्छावर आधारित असते, तर ध्यान हे अंतर्मनाच्या निरीक्षणावर आधारित असते. त्याचे माध्यम म्हणजे प्रार्थनेमध्ये शब्द आणि मंत्र असतात, तर ध्यानामध्ये श्वास, एकाग्रता आणि मौन महत्त्वाचे असते. आणि त्यांचे परिणाम. प्रार्थना ही मानसिक समाधान आणि श्रद्धेच्या समाधानासाठी केली जाते, तर ध्यान हे आत्मिक स्थैर्य, अंतर्गत शांती मिळवण्यासाठी करतात. आता या दोघांचे परस्पर संबंध आपण बघूयात. अनेक आध्यात्मिक ग्रंथात असं म्हटलं आहे की प्रार्थना हे ध्यानाचं पहिलं पाऊल आहे. प्रार्थनेतून मन शुद्ध होतं आणि त्यानंतरच ध्यानाची तयारी होते. जसं आपण सुरुवातीला देवाचं नामस्मरण करतो म्हणजेच प्रार्थना करतो, तसं ते पुढे जाऊन त्या नामात तल्लीन होतो, म्हणजे त्या नामाचे ध्यानात परिवर्तन होते. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहायला गेल्यास प्रार्थना ही भक्तियोगाशी निगडीत आहे. मी आणि ईश्वर यांच्यातील संवादाचे माध्यम आहे. तर ध्यान राजयोग, ज्ञानयोगाशी संबंधित असून मी कोण आहे याचा शोध घेते. हे आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊयात. जर एखादे मूल आपल्या आईला म्हणत असेल, आई मला भूक लागली आहे, काही खायला दे, तर ही प्रार्थना आहे. पण जर ते मूल शांतपणे तिच्या कुशीत विसावून फक्त एकटं आईकडे बघत असेल, काही न बोलता, तर ते म्हणजे ध्यान. शेवटी आपण या निष्कर्षावर येतो की प्रार्थना आणि ध्यान या दोघांची गरज आणि स्थान आपापल्या ठिकाणी महत्त्वाचे आहेत.
प्रार्थनेतून श्रद्धा जागते, विश्वास निर्माण होतो, तर ध्यानातून शांती आणि समाधान आणि आत्मसाक्षात्कार होतो. एका व्यक्तीचा आध्यात्मिक प्रवास प्रार्थनेने सुरू होऊन ध्यानात समाप्त होतो आणि शेवटी आत्म्याचं परमात्म्याशी एकरूप होणं हेच अंतिम ध्येय असतं. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर लाईक शेअर करा आणि आमच्या देवभक्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वजण आपले व्हिडिओ भरपूर लोक बघतात पण सबस्क्राईब करत नाही. कृपया सबस्क्राईब करा, त्यामुळे आम्हाला नवीन उमेद तयार होते. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका आध्यात्मिक प्रवासात. धन्यवाद.